नमस्कार. मराठी व्याकरणातल्या एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग घटकावरच्या या सविस्तर माहितीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण समास म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला एक नजर टाकूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी समास म्हणजे नेमकं काय हे बघू आणि त्यानंतर त्याचे जे 4 मुख्य प्रकार आहेत, अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही, ते एक एक करून समजून घेऊ. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. समास म्हणजे काय? काही नाही, 2-3 शब्द एकत्र करून एकच शब्द बनवणं. शब्दांची काटकसर करून आपली भाषा अजून सुंदर आणि प्रभावी बनवण्याची ही एक पद्धत आहे. म्हणजे बघा, 2 किंवा जास्त शब्दांमधले काही जोडणारे शब्द किंवा प्रत्यय गाळून आपण एक नवीन जोड शब्द तयार करतो. उदाहरणार्थ, ज्ञानरूपी अमृत असं लांबलचक म्हणण्याऐवजी आपण किती सहजपणे ज्ञानामृत असं म्हणतो. मस्त वाटतं ना ऐकायला? आता पुढे जाण्याआधी 3 शब्द पक्के लक्षात ठेवूया. पहिला सामासिक शब्द म्हणजे तो नवीन तयार झालेला शब्द. दुसरा विग्रह म्हणजे त्या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ सांगणं. आणि तिसरा पद म्हणजे त्या जोडशब्दातला प्रत्येक मूळ शब्द. आता ही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. समासाचे प्रकार कसे ओळखायचे? तर फक्त हे बघायचं की कोणत्या पदाला म्हणजे शब्दाच्या कोणत्या भागाला जास्त महत्त्व आहे. पहिलं पद महत्त्वाचं असेल तर तो अव्ययी भाव, दुसरं पद महत्त्वाचं तर तत्पुरुष, दोन्ही पदं महत्त्वाची तर द्वंद्व, आणि जर दोन्ही पदांमधून तिसराच काहीतरी अर्थ निघत असेल तर तो असतो बहुव्रीही समास. चला तर मग आपल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया, अव्ययी भाव समास. नावाप्रमाणेच इथे सगळा भर हा शब्दाच्या पहिल्या भागावर म्हणजे पहिल्या पदावर असतो. हा समास ओळखण्याची खूण एकदम सोपी आहे. यातलं पहिलं पद हे बहुतेक करून यथा, प्रति, गैर असं एखादं उपसर्ग असतं आणि तेच त्या शब्दाचा पूर्ण अर्थ ठरवतं. आणि गंमत म्हणजे हा पूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषणासारखं काम करतो. ही उदाहरणं बघा म्हणजे लगेच लक्षात येईल. प्रतिदिन म्हणजेच प्रत्येक दिवशी, आजन्म म्हणजे जन्मापासून, आणि गैरहजर म्हणजे हजर नसलेला. इथे प्रति, आ आणि गैर हेच शब्द मुख्य आहेत नाही का? चला आता वळूया समासाच्या दुसऱ्या आणि सगळ्यात मोठ्या प्रकाराकडे, तत्पुरुष समास. इथे मात्र सगळा खेळ दुसऱ्या पदाचा असतो. तर यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दुसरं पद प्रधान असतं आणि या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचा विग्रह करताना आपल्याला काही गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय पुन्हा जोडावे लागतात. ह्यातलाच एक खूप कॉमन उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष. नावावरूनच कळतंय की इथे विभक्ती प्रत्यय गाळलेला असतो. उदाहरणार्थ, तोंडपाठ म्हणजे काय? तर तोंडाने पाठ, इथला ने हा प्रत्यय काढलाय. किंवा राजवाडा म्हणजे राजाचा वाडा, इथला चा प्रत्यय गाळून शब्द छोटा केलाय. आता पुढचा उपप्रकार आहे कर्मधारय समास. इथे दोन्ही पदं एकाच लेवलवर असतात आणि त्यांचं नातं विशेषण आणि नामासारखं असतं. म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाबद्दल जास्त माहिती देतो किंवा त्याची तुलना करतो. हे बघा, महाराष्ट्र म्हणजे नुसतं राष्ट्र नाही तर महान असे राष्ट्र. किंवा नीलकमल म्हणजे निळे असे कमल. इथे दोन्ही शब्द एकमेकांचं वर्णन करत आहेत. आणि आता एक असा उपप्रकार जो ओळखायला सगळ्यात सोपा आहे, तो म्हणजे द्विगु समास. याची एकच खूण आहे, याचं पहिलं पद नेहमी एक संख्या असतं. हे तर अगदी सरळ आहे. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह, त्रिभुवन म्हणजे 3 भुवनांचा समूह आणि सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. एकदम सोप्पं. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की एकतर पहिलं पद महत्त्वाचं किंवा दुसरं. पण आता जो प्रकार आपण पाहणार आहोत तिथे दोन्ही पदं तितकीच महत्त्वाची असतात. तो आहे द्वंद्व समास. आता इथे एक गंमत आहे. द्वंद्व समासामध्ये सुद्धा 3 छोटे प्रकार आहेत. ते ओळखण्यासाठी फक्त विग्रह करून बघायचं. जर आणि किंवा व येत असेल तर इतरेतर, किंवा अथवा येत असेल तर वैकल्पिक, आणि व इतर अशा गोष्टींचा समावेश असेल तर समाहार. उदाहरणं पाहिल्यावर हे अजून स्पष्ट होईल. आई बाप म्हणजे आई आणि बाप. खरे खोटे म्हणजे खरं किंवा खोटं. आणि भाजीपाला म्हणजे फक्त भाजी आणि पाला नाही तर भाजी, पाला व इतर सगळ्या गोष्टी. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात मजेशीर प्रकाराकडे, बहुव्रीही समास.
ह्या प्रकारात जे दिसतं ते नसतं. इथे दोन शब्द मिळून तिसऱ्याच गोष्टीबद्दल बोलतात. तर लक्षात घ्या, इथे पहिलं किंवा दुसरं कोणतंच पद महत्वाचं नाही. हे दोन्ही शब्द मिळून तिसऱ्याच व्यक्तीचं किंवा वस्तूचं वर्णन करतात. म्हणजे या शब्दांचा थेट अर्थ घ्यायचा नसतो. उदाहरणार्थ निळकंठ. ह्याचा अर्थ निळा गळा असा नाही, तर ज्याचा कंठ निळा आहे असा तो, म्हणजेच भगवान शंकर. तसंच लंबोदर म्हणजे ज्याचं उदर लांब आहे तो, म्हणजेच गणपती. आणि दशमुख म्हणजे रावण. पाहिलंत शब्दांच्या पलीकडचा अर्थ इथे कसा दडलेला आहे? तर हे होते समासाचे 4 मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार. आशा आहे की आता रोजच्या बोलण्यात किंवा वाचताना असे सामासिक शब्द आले तर ते नक्की ओळखता येतील. हे स्पष्टीकरण श्री प्रकाश चव्हाण यांनी तयार केलेल्या साहित्यावर आधारित होतं. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.